सोलापूरमधील जिम ट्रेनर आशिष माने 14 मार्च पासून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह 14 दिवसांनंतर सैफुल जवळील एका रुग्णालयाच्या पाठीमागे काटेरी झुडपामध्ये कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्याच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे की आशिष बरोबर घातपात झालेला आहे. त्यांनी काही लोकांवरती आरोप देखील केलेले आहे. आशिष माने एक जिम ट्रेनर होता. तसंच त्याचं एक मोबाईल शॉपीचं दुकान होतं. तो विजापूर नाक्यापाशी 2 नंबर झोपडपट्टीमध्ये राहत होता. 14 मार्च रोजी तो घरातून बाहेर पडला. त्याने बायकोला भाजी बनवायला सांगितली आणि कैरीची चटणी बनवायला सांगितली आणि मी घरी परत येतोय असं सांगितलं होतं. बाहेर पडल्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. घरच्यांनी त्याचा शोध घेतला, त्याचा तपास घेतला. त्यानंतर तो बेपत्ता असल्याची विजापूर पोलीस स्थानकामध्ये एक फिर्याद देखील दिली होती. 27 मार्चला यांच्या कुटुंबियांना याची बाईक सैफुल जवळील एका रुग्णालयाच्या परिसरामध्ये आढळली. कुटुंबियांनी सर्व परिसराची झाडाझडती घेतली तेव्हा 1 किलोमीटर आतमध्ये आशिष माने याचा मृतदेह आढळला. काटेरी झुडपामध्ये असलेला हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये होता. त्याचा मोबाईल आणि चप्पल त्याच ठिकाणी पडलेली होती. परंतु जेव्हा हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तेव्हा कुटुंबांनी आणि कुटुंबियातील लोकांनी मोठा आक्रोश केला. त्यांचं म्हणणं होतं की त्याच्याबरोबर घातपात झालेला आहे. त्याचं एका महिलेबरोबर प्रेम प्रकरण होतं. चौधरी नावाच्या महिलेबरोबर याचं प्रेम प्रकरण होतं, जेव्हा तो जिममध्ये एक पर्सनल ट्रेनर म्हणून काम करायचा. मयत तरुणाच्या बायकोने दिलेल्या जबाबानुसार ती महिला याच्या पाठीमागे लागलेली होती आणि आशिषच्या फोनमधील शेवटचा कॉल देखील या चौधरीचाच होता. या दोघांच्या प्रेम प्रकरणाबद्दल चौधरीच्या नवऱ्याला आणि भावाला समजलं होतं. आशिषचं आणि त्यांच्या पत्नीचं प्रेम प्रकरण उघड झाल्यामुळं चौधरीच्या पतीने आणि भावाने मिळून आशिष बरोबर हे सर्व केल्याची, घातपात केल्याची शक्यता यांच्या कुटुंबियांनी वर्तवली आहे आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी चौधरी कुटुंबातील या सदस्यांना लवकरात लवकर ताब्यात घ्यावं अशी मागणी आशिष माने याच्या कुटुंबियांनी केलेली आहे. पोलीस सध्या घटनेचा पूर्ण तपास करत आहेत. या घटनेमध्ये आणखी सबळ पुरावा काही मिळालेला नाही. परंतु 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आशिष मानेचा काटेरी झुडपात मृतदेह आढळल्यामुळे सर्व सोलापूरमध्ये खळबळ उडालेली आहे.